नमस्कार. आज आपण बनवतोय खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी. 1 वाटी मैद्यापासून भरपूर अशी खुसखुशीत खारी शंकरपाळी जी तुम्ही खायला लागलात की थांबणारच नाही. एकदम क्रंची अशी आणि टेस्टी. मुलं तर एका दमात फस्त करतील अशी. चला तर बघूयात कृती. आपण 1 मोठी वाटी असे मैदा घेतला आहे. नंतर ओवा घेतला 1 चमचा आणि अर्धा चमचा मिरेपूड आणि मीठ चवीपुरतं. आणि ह्याला आपण मोहन घालणार आहे तेलाचं. परातीमध्ये आधी मैदा घेतो आहे आपण. आणि मैद्यामध्येच टाकणार आहे ओवा. आपण थोडासा तो भरडून घेतलेला आहे हाताने किंवा तुम्ही लाटण्याने लाटूनही घेऊ शकता. असा ओवा घालायचा आपल्याला 1 चमचा आणि त्याच्यानंतर मिरेपूड. तर मीठ टाकलं आहे चवीनुसार. आणि हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे चमच्याने आधी. तर आपण त्याचं मोहन घालणार आहे. कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं. त्यासाठी मी हा छोटा चमचा आहे माझ्याकडे. 2 चमचे साधारण तेल घेते आहे. 1.5 ते 2 चमचे घ्या. 1 मोठ्या वाटीला पुरेसं होतं. आणि हे छान असं कडकडीत गरम करून घेतलं आहे. आणि ते आपण पिठावर ओतलं आहे. आणि सगळ्या पिठाला हे चोळून घ्यायचं. आणि नंतर आपण पाणी 1 वाटी पाणी घेतलं आहे. ते थोडं थोडं मिक्स करून आपल्याला घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे. खूप घट्ट पण नाही. बघा 1 वाटीमधलं साधारण पाव वाटी पाणी शिल्लक राहतं. आणि हा गोळा आपण आता 10 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे. आता 10 मिनटानंतर या गोळ्याचे आपण एकसारखे छोटे छोटे भाग करून घ्यायचे. साधारण 4 ते 5 भाग होतात याचे. कारण आपल्याला पातळ अशी पोळी लाटायची याची. एकदम पातळ लाटायची. जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी पातळ लाटा. म्हणजे छान क्रंची आणि खुसखुशीत होतात शंकरपाळ्या एकदम. साधारण एवढ्या साईजचे 5 गोळे तयार होतात. आता आपण ते एकदम पातळ लाटून घेणार आहे. असं पीठ लावून त्याला छान असं पातळ लाटून घ्यायचं. तुम्हाला जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटा. छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आपल्याला एकदम. तर सुरीने तुम्ही अशा उभ्या लाईन मारून घेऊ शकता आधी. आणि आपल्याला टोचे मारायचे असे काटे चमच्याने आपण त्याला असे छान असे होल पाडून घेणारे छोटे छोटे. म्हणजे अजून ते क्रंची होते, कुरकुरीत लागते एकदम असे. आणि अशा उभे पातळ रेषा मारून घ्यायच्या. तुम्हाला किती साईज हवी शंकरपाळीची त्याप्रमाणे. आणि मी याचे 4 भाग करते आहे साधारण. असे मोठ्या मोठ्याच ठेवते आहे. एकदम छान आणि सुंदर होतात या शंकरपाळ्या. एकदम खुसखुशीत. चवीला तर खूपच छान लागतात. आणि एका ताटामध्ये काढून घेणार आता हे सगळं. आणि सगळेच अशा प्रकारे आपण गोळे जे बनवलेत ते आपण लाटून त्याच्या अशा शंकरपाळ्या पाडून ठेवणार आहे. आणि एकदम सगळ्या तळून घेणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ते एकमेकांना चिकटत आहेत तर तुम्ही त्याच्यावर थोडंसं पीठ मध्ये मध्ये भरू शकता. आता अशाच प्रकारे मी दुसरा पण गोळा लाटून घेणार आहे. असं पातळ लाटल्यावर त्याला पण आपण काटे चमच्याने आधी टोचे मारून घ्यायचे. छान अशी पातळ लाटली गेली आहे पोळी. आणि त्याचे पण असे पातळ उभे भाग एकसारखे करून याचे परत आडवे 4 भाग करायचे. छान अशा उभ्या शंकरपाळ्या होतात. आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे. आता एक एक करून शंकरपाळी सोडून द्यायची. त्याच्यामध्ये थोड्या थोड्या करून त्या तळून घ्यायच्या. पण खूप जास्त तेल नाही टाकलेलं, त्यामुळे थोड्या थोड्या अशा तळून घ्यायच्या एकत्र. मीडियम टू हाय गॅस ठेवायचा. आणि बिस्किटसारखा छान कलर आला की तोपर्यंत तळून घ्यायच्या. अशा छान अशा क्रंची होतात त्या एकदम. मस्त कलर आला असा. आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात.
छान निथळून आपण त्या प्लेटमध्ये काढून घेतल्यात. अशा एक आता आपण थोड्या थोड्या अशा सगळ्या शंकरपाळ्या एक करून तळून घेणार आहे आणि अशाच प्रकारे त्या एकदम क्रंची होईपर्यंत तळायच्यात आपल्याला. मुलांना डब्यामध्ये स्नॅक्स म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा तुमचा चहाबरोबर पण ह्या शंकरपाळ्या खूप छान लागतात. टी टाईम स्नॅक म्हणून मस्तच एकदम हा पर्याय. फक्त त्या गार झाल्या की अगदी हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या, कारण आता पावसाळ्याचे दिवस येत नाही तर ते मऊ पडू शकतात. अशा प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. भरपूर अशा एका वाटीमध्ये आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या सर्व करूयात. एकदम मस्त कलर आला आहे, खूपच छान कलर आला आहे आणि खायला पण तेवढ्या टेस्टी. एकदा सुरुवात केली की थांबावंसंच वाटत नाही. तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.